ठाकरे आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलनाला विद्यार्थ्यांसाठी आणि गळचेपी थांबवण्यासाठी मोर्चा पण आहे मुंबईत. काल मी दिल्लीमध्ये त्याचा एक शब्दप्रयोग केला की विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन ही मंडळी स्वतःचे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतायत, त्यातला हा भाग आहे. आणि हा तर 100% राजकीय भाग आहे. दादरच्या आंदोलनामध्ये म्हणजे आपल्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की दादरच्या आंदोलनामध्ये औरंगजेबांचा फोटो आयडॉल म्हणून दाखवला जातो, हे काय आंदोलनाचं फलित आहे? म्हणजे दिपकेजींनी हा पण थोडा विचार केला पाहिजे की त्यांच्या आंदोलनाचा वापर करून काय लोक काय थराला जात आहेत, हा पण विचार केलाच पाहिजे ना. मी त्यांच्याबद्दल कुठेही माझ्या पत्रकार परिषदेमध्ये वाईट बोललो नाही, त्यांना हिणवलं नाही, त्यांनी काही वाईट केलं असं म्हटलेलं नाही, किंवा चंद्रकांत दादा काय बोलले त्याच्याशी मी सहमत नाही हे पण सांगितलं. परंतु दादरच्या त्या आंदोलनामध्ये औरंगजेबाचा फोटो मुलांच्या हातामध्ये असतो, अत्याचाराबद्दल काय बोलता? आम्ही समर्थन केलंच नाही ना त्याचं. कारण आता एक व्हिडिओ आहे जो तुझ्या खिशामध्ये आम्ही ड्रग्स टाकू तुला जेलमध्ये. नाही, मी काय म्हणतो, त्याची चौकशी होऊन ज्या पोलिसांनी केली त्याला सस्पेंड करू देत ना. ते कुठं माझा नाते केला ना ते कुठं माझा नातेवाईक आहे त्याचंच होतं. मुलांवर अन्याय होऊ नये ही 100% आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. शिवसेना म्हणून देखील आमची भूमिका आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये ही देखील आमची भूमिका आहे. परंतु भूमिका हे घेत असताना हे पण मान्य केलं पाहिजे हो की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण आणलं जातं ते चुकीचं आहे.